श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी जीवनासाठी किंवा सुख शांती जीवनासाठी 54 गुप्त उपाय व तोडगे नक्की करून पहा. 1. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. 2. गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे मिळेल. 3. संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. 4. स्त्री सूक्त किंवा पुरुष सूक्त अभिषेकाचं पाणी घरातील व्यक्तींनी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे. 5. महिन्यातील 2 एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची 1 शिवरात्रीचे उपवास करावा. याने 24 एकादशीचे पुण्य प्राप्त होते. 6. महिन्यातून 1 वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे. यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील. 7. घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे. 8. दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचा डब्बा ठेवण्याची योग्य दिशा आहे. 9. नवीन दागिना गुरुपुष्पामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा. 10. घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते दुरुस्त करावे. 11. टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी मीठ कापूर ठेवावा. 12. जर तुमच्या घरी झाडांना नियमित पाणी जरूर घाला, ती सुकू देऊ नका. 13. घरातील लादी पुसताना गोमूत्र हळद यांचा वापर करा. 14. मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्य नेमाने दिवा लावावा. 15. पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपा. 16. किचन प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा. 17. दिवा लावताना 2 वातीची 1 वात करूनच लावावी. 18. घरात तुळस असावी. 19. घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा. 20. घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये. 22. दिवा लावताना 2 वातीची 1 वात करून लावावी. 23. घराबाहेर जाताना देवदर्शन घेऊन देवांना आपल्यासोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जा व आल्यावर पुन्हा दर्शन घ्या. 24. नशिबाने स्वामी सेवक झालोच आहोत आपण तर 108 स्वामी समर्थ सारामृताचे पारायण नक्की करावे. 25. श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे. 26. लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्वशीर्ष वाचावे. 27. सर्व ग्रहदोष निवारण्यासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे. 28. बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं व सतत लक्ष्मीची प्राप्ती होते. 29. स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये. स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही. 30. वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी व कोल्हापूर या 2 तीर्थक्षेत्रात जरूर जावे. यामुळे आपल्यावर लक्ष्मी नारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील. 31. कळश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाणी बदलावे. तुळजाभवानी माहूरची रेणुका देवी सप्तशृंगी देवीची असेल तर दर मंगळवारी पानं बदलावे. 32. आज आपल्याकडे कितीही पैसा व सुख सोयी असल्या व मानसिक शांतता नसली तर जीवनास काही अर्थ उरत नाही. असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ करावा. घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नताही वाटेल. 33. आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात, जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखावतात, वाईट बोलतात. यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व साधना वाया जाते. म्हणून आपले आचार विचार सदैव चांगलेच असले पाहिजे. 34. सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष घ्यावे. घरामधील दारिद्र्यतेची देवी अलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. 35. घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नयेत. यामुळे शनिदोष वाढतात
यासोबतच घरात नेहमी कटकट होते. 36. जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात, मोठ्या मोठ्याने भांडतात, अशा लोकांचा राहू ग्रह खराब होतो. 37. जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात, त्यांचा केतू ग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात. 38. जी लोक जेवणाच्या ताटात हात धुतात, त्यांचे आर्थिक नुकसान होते. 39. जे लोक चालताना त्यांच्या चप्पल आणि बुटांचा खूप आवाज होतो, त्यांचे ग्रह खराब असतात. पैसा त्यांच्याकडे टिकत नाही, लक्ष्मी निघून जाते. 40. बंद गॅसवर शेगडीवर कोणतंच रिकामं भांडं ठेवू नये. 41. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये. 42. संध्याकाळच्या वेळेस झोपण्याआधी स्वयंपाकघरामध्ये खरकटे भांडी ठेवू नये. 43. रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते. केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असते. 44. घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचं चिन्ह काढावे. 45. सकाळच्या वेळी घरात गणपती श्रोत, गायत्री मंत्र, महालक्ष्मी श्रोत यांचे पठण करावे. ते शक्य नसेलच तर मोबाईलवर ही श्रोत लावावीत. 46. आपल्या घरात येणाऱ्या कोणतीही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून, विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा. 47. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. 48. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ घ्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. 49. घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी. 50. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. 51. स्नानगृह दक्षिण दिशेत ठेवा. 1 वाटी मीठ वास्तुदोष कमी होईल. 52. मुख्य दरवाजा उत्तर दिशेला ठेवा. 100% समृद्धी येते, कर्ज कमी होईल. 53. देवघर स्वच्छ ठेवा. रोज देवाला दिवा लावा, फल वाहा, शुभ ऊर्जा मिळेल. 54. पाण्याचा कळश उत्तर दिशेला, शुद्ध पाणी, शांती मिळते. 55. काळा दोरा मुख्य दरवाजात बांधा, नजर दोष नष्ट होतो. 56. दुकानात ठेवा लक्ष्मी मूर्ती, गुलाब वाहा, धनप्रवाह चालू राहतो. 57. शुक्रवारी पूजन करा, वस्त्र लाल, भेट मिळते, व्यवसाय वाढतो. कोणत्या संकटात काय पठण करावे हे आता आपण पाहूया. शक्तिहीन वाटत असल्यास हनुमान चालिसाचे पठण करावे. तुमचे मन अशांत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास शिवाष्टकम पठण करावे. समाजात मान सन्मान, इज्जत, प्रतिष्ठा मिळत नसेल तर आदित्य हृदय श्रोत पठण करावे. कौटुंबिक संकट असल्यास गणेश अथर्व शीर्षचे पठण करावे. मुलांची समस्या असल्यास गोपाळ सहस्रनाम पठण करावे. जर कोर्ट कचेरीची समस्या असेल तर सुंदरकांडचे पठण करावे. पैशाची समस्या असल्यास, कर्ज असल्यास कनकधारा श्रोताचे पठण करावे. पुढे कोणताही मार्ग दिसत नसल्यास विष्णू सहस्रनाम पठण करा. घरात सतत आजारपण असेल तर दुर्गा सप्तशतीचे पठण करा. रात्री महिलांनी ही कामे अजिबात करू नये. अशी कोणती कामे आहेत? 1. कधीही आपल्या घरातील देवघराकडे पाय करून झोपू नये. 2. रात्री झोपताना महिलांनी कधीही पायाची अडी घालून झोपू नये. 3. झोपताना आजचा दिवस चांगला गेला याबद्दल देवाचे आभार नक्की माना. 4. आपण झोपताना जो विचार करतो तेच घडते, म्हणून झोपताना चांगला विचार करूनच झोपा. 5. आपल्या इच्छा मनात व्यक्त करून झोपा, त्या नक्कीच सत्यात उतरतात. 6. कपाटावर कधी घाण किंवा भंगार ठेवू नका.
ठेवू नये. 7. तुमच्या तिजोरीत एकतरी कवडी ठेवावी. 8. तिजोरी घरात जिथे ठेवलेली असेल त्या भिंतीला कधीही काळा निळा रंग देऊ नये. 9. लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कबुतरांना चणे किंवा फुटाणे खाऊ घालावे. 10. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. 3 सांजेला दरवाजा उघडा ठेवावा. 10. संध्याकाळनंतर कोणालाच पैसे देऊ नये. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की सुख शांत जीवनासाठी हे 54 गुप्त उपाय व तोडगे पाहिले. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.